नमस्कार. बुक बाईट मराठीवर तुमचं स्वागत आहे. आजची ही कथा थोडी मोठी आहे, कारण भीती ही हळूहळू पसरते. ही गोष्ट आहे कोकणातल्या एका अशा जोडप्याची ज्यांनी एका भयानक सत्याचा अनुभव घेतला. एक असं सत्य जे जंगलात लपून बसतं आणि तुमचा आवाज चोरतं. माझं नाव सारंग. शहराच्या गर्दीतून पळून आम्ही दापोली जवळच्या त्या जुन्या वाड्यात राहायला गेलो होतो. तो वाडा स्वप्नातल्या घरासारखा होता सारंग. बघ ना, त्या लाल जांभा दगडाच्या भिंती, ते जुने लाकडी खांब आणि समोर अथांग पसरलेलं जंगल. तिथे मोबाईलला रेंज नव्हती आणि मला तेच हवं होतं. सॉफ्ट, इंटिमेट. जगाशी संपर्क तुटला की आपण एकमेकांच्या जवळ येतो, हो ना? हो, खरंय. पण तिथे पोचल्यापासून तो केअरटेकर दामू अण्णा मला विचित्र वाटत होता. तो माझ्याकडे बघत नव्हता, तो सारखा जंगलाकडे बघत होता. जाताना दामू अण्णांनी मला बाजूला घेतलं. त्यांचे हात थरथरत होते. त्यांनी माझ्या हातात चावी दिली आणि एक विचित्र वॉर्निंग दिली. साहेब, हे जंगल दिसतं तसं नाहीये. इथे रात्री जनावरं ओरडत नाहीत. इथे रात्री माणसं ओरडतात. पण तुम्ही लक्ष देऊ नका. आणि सूर्यास्तानंतर कोणीही हाक मारली तरी खिडकी उघडू नका. इथे रानात भास खूप होतात. मी हसून त्यांना हो म्हटलं. मला वाटलं गावच्या गप्पा आहेत, अंधश्रद्धा. पण त्या पहिल्याच रात्री गोष्टी बदलायला सुरुवात झाली. त्या पहिल्याच रात्री आम्ही जेवण करत होतो. बाहेर पूर्ण शांतता होती. फक्त बेडकांचा आवाज येत होता. आणि अचानक स्वयंपाकघराच्या खिडकी बाहेरून तो आवाज आला. ऐकलंस? कुणीतरी शिट्टी वाजवत होतं सारंग. एखादं जुनं गाणं असावं तशी ती शिट्टी होती, पण ती माणसाची वाटत नव्हती. तो आवाज खूप कोरडा होता, जसं काही अनेक वर्षांपासून कुणी पाणीच प्यायलं नाहीये. अगं, वारा असेल नेहा. कोकणातल्या घरांमध्ये वाऱ्याचा आवाज असाच घुमतो. तू नको लक्ष देऊ. चल झोपूया. नरात्री जाग आली. नेहा गाढ झोपली होती, पण छतावरच्या पत्र्यावर काहीतरी हालचाल होत होती. टप टप टप. पाऊस नव्हता तो. पाऊस असता तर सलग आवाज आला असता. हे थांबून थांबून येत होतं. असं वाटत होतं की कोणीतरी आपल्या लांब नखांनी पत्र्यावर चालतंय आणि शोधतंय की आत शिरण्यासाठी एखादी फट मिळतीये का. मी हळूच उठलो. पायाच्या बोटांवर चालत मी खिडकीजवळ गेलो. बाहेर मिट्ट काळोख होता, पण खिडकीच्या काचेवर वाफ जमा झालेली होती. आणि त्या काळोखात मला 2 पिवळे डोळे दिसले. ते जमिनीपासून साधारण 7 फूट उंचावर होते आणि ते डोळे एकटक माझ्याकडेच बघत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग कामात होता. मला घरात करमत नव्हतं. मी परसात म्हणजे घराच्या मागच्या बाजूला गेले. तिथे खूप जुनी झाडं होती. पेरूची, चिक्कूची आणि कोपऱ्यात एक जुनी काळ्या दगडाची विहीर होती. नेहा अर्धा तास झाला तरी परत आली नाही, म्हणून मी तिला शोधायला गेलो. ती त्या विहिरीच्या कठड्यावर झुकून आत बघत होती. नेहा, काय करतेस तिथे? मी हाक मारली, पण ती जागची हल्ली सुद्धा नाही. जसं काही तिला माझा आवाज ऐकूच आला नाही. सारंग, या विहिरीत पाणी नाहीये रे, पण आतून कुजबुजण्याचा आवाज येतोय. जसं काही खूप लोक आतमध्ये गप्पा मारतायत. ये ना, तू पण ऐक ना. मी धावत गेलो आणि तिला खांद्याला धरून मागे खेचलं. वेडी झालीयस का? जुन्या विहिरीत विषारी वायू असतात, पडलीस तर? धावत गेलो. ती माझ्याकडे बघून हसली, पण ते हसू नेहाचं नव्हतं. तिचे डोळे शून्यात बघत होते. त्यांना तहान लागलीये सारंग. त्यांना पाणी नकोय. त्यांना आपला आवाज हवाय. काय बडबडतीयस? मी तिला जोरात हलवलं. सारंग, काय झालं? आपण इथे काय करतोय? मी तर घरात होते ना. तिला काहीच आठवत नव्हतं. ती नॉर्मल झाली होती. पण त्या दिवशी मला समजलं,
ही गोष्ट फक्त जंगलात नाहीये, ती तिच्या डोक्यात शिरली आहे. संध्याकाळी वातावरण खूप जड झालं होतं. घरातली शांतता खायला उठली होती. म्हणून आम्ही मूड ठीक करण्यासाठी तो जुना रेडिओ लावला. आम्ही स्टेशन शोधत होतो. सुरुवातीला फक्त खर आवाज येत होता आणि मग एक न्यूज चॅनल लागलं. कोकणात पुढील 24 तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. बघ, रेडिओ लागतोय. आपण गाडी बघूया. एक जुनं गाणं लागलं, लागले डोळे तुला. बरं वाटलं जरा. मी रेडिओ ऐकत होतो. गाणं छान चालू होतं, पण अचानक गाण्याचे शब्द बदलले. संगीत तेच होतं, पण गायक वेगळा होता आणि तो गाणं गात नव्हता, तो आमच्याशी बोलत होता. लागले डोळे तुमच्यावर, खिडकी उघडी आहे, मी आत येऊ का? हे काय आहे? मी धडपडत रेडिओ बंद केला. प्लग काढला तरी रेडिओ चालूच होता. ही गोष्ट आता फक्त जंगलात नव्हती, ती इलेक्ट्रिसिटीमध्ये पण शिरली होती. त्या रात्री जेवताना आमचा संयम तुटला. मी बॅगा भरल्या होत्या. सारंग, गाडीची चावी दे, आपण आत्ताच्या आत्ता घरी जाऊया. मला इथे 1 मिनिट पण राहायचं नाहीये. वेडी झालीस का नेहा? बाहेर बघ किती पाऊस आहे. गाडी चिखलात रुतेल, रस्ते दिसत नाहीयेत. आपण हरवलो तर? उद्या सकाळी जाऊ. शांत बस आता. तू मला इथे का आणलंस? तुला मला मारायचं आहे का? तू त्या म्हाताऱ्याचं ऐकणार आहेस की माझं? मला भीती वाटतेय सारंग. आम्ही एकमेकांवर ओरडत होतो आणि अचानक आम्ही गप्प झालो. बाहेर ओसरीवरून पावलांचा आवाज आला. छप छप छप. कोणीतरी ओसरीवर चालत होतं. आणि मग आमच्याच भांडणाचा आवाज बाहेरून आला. तू त्या म्हाताऱ्याचं ऐकणार की माझं? माझं माझं सारंग, कपाटाचा दरवाजा लाव. आम्ही हॉलमधलं जड कपाट दाराला लावलं. आम्ही घर बॅरिकेड करत होतो, पण त्याला दार उघडायची गरज नव्हती. खिडकीच्या काचांवर ओरखडे ओढल्याचा आवाज येत होता. स्क्रॅच स्क्रॅच स्क्रॅच. आम्ही कोपऱ्यात लपून बसलो होतो. सारंग, ते आत येण्याचा प्रयत्न करतंय. ती खिडकी तोडतंय. मी नेहाकडे बघितलं. ती भिंतीकडे बघत होती. तिची मान विचित्र पद्धतीने एका झटक्यात वाकली आणि तिने डोळे उघडले तेव्हा ते पूर्ण पांढरे झाले होते. नको, पळून जाऊ नकोस. त्याला थंडी वाजतीये. त्याला तुझी कातडी हवीये. तो तुझे शब्द खाऊन टाकेल. त्याला आत येऊ दे. नेहा नेहा ए नेहा, शुद्धीवर ये. मी तिला जोरात हलवलं आणि तेव्हाच लाईट गेली. पूर्ण अंधार आणि दारावर धक्के सुरू झाले. धड धड धड. आम्ही एकमेकांना घट्ट धरून कोपऱ्यात उभे राहिलो. बाहेरून जो आवाज आला त्याने माझं रक्त गोठलं. तो आवाज माझा होता. वाचवा नेहा, दार उघडका, माझा पाय तुटलाय, तो ओढतोय मला. नेहा प्लीज दार उघड, मला आत घे. सारंग, हा तर तुझा आवाज आहे. बाहेर तुझा आवाज येतोय आणि तू इथे आहेस. आपल्याला दार उघडलं पाहिजे, त्याला त्रास होतोय. नेहा, तो मी नाहीये. मी इथे आहे, तुझ्या समोर. तो सापडा आहे. पण तो रडतोय सारंग, त्याचा पाय मोडलाय. ती वेड्यासारखी दाराकडे धावली. नेहा नको. मी तिला मागे खेचला. बाहेरचा आवाज अचानक थांबला. रडणं थांबलं. तू दार नाही उघडणार? ठीक आहे, मग मी खिडकी तोडून आत येतो. नाही, पळ नेहा, मागच्या दाराने पळ. आम्ही किचनच्या दारातून बाहेर पडलो. बाहेर मुसळधार पाऊस होता. आम्ही चिखलातून धावत गाडीकडे गेलो. माझे हात थरथरत होते. चावी विवरात जात नव्हती. सारंग, चालू कर, लवकर चालू कर. ते येतंय, मला दिसतंय. मी चावी फिरवली. शिट शिट, चालू हो ना. गाडी चालू होत नव्हती. आणि मग गाडीच्या छतावर काहीतरी पडलं. धडाम. संपूर्ण गाडी हलली. छतावरून एक उलटा लटकलेला चेहरा समोरच्या काचेवर आला. त्याचे डोळे पिवळे होते आणि तोंडातून फेस येत होता. मला घेऊन चला, मला घेऊन चला. गाडी चालू झाली. मी ॲक्सेलरेटर दाबलं. गाडी वेगाने पुढे गेली आणि ते काहीतरी गाडीवरून खाली पडलं. आम्ही मागे वळून पाहिलं नाही. आम्ही थेट पुण्यात येऊन थांबलो. आज त्या गोष्टीला 6 महिने झालेत. आम्ही तो वाडा सोडला, पण त्या वाड्याने आम्हाला सोडलं नाहीये. आजही जेव्हा कधी रात्री पाऊस पडतो तेव्हा मला खिडकी बाहेरून माझीच हाक ऐकून येते. सारंग, दार उघड ना. सावध राहा. जर कधी तुम्हाला तुमच्याच आवाजात कोणी हाक मारली तर उत्तर देऊ नका, कारण पुढचा नंबर तुमचा असू शकतो. शुभरात्री. ही स्टोरी ऐकून जर तुमच्या अंगावर काटा आला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हे भयानक सत्य तुमच्या मित्रांना घाबरवण्यासाठी त्यांच्यासोबत शेअर करा. आणि अशाच थरारक कथा आणि उत्तम ऑडिओ बुक्स ऐकण्यासाठी
बुक बाईट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोवर काळजी घ्या. शुभरात्री.